मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेस कोण निवडून येईल ही उत्सुकता खूप मोठी आहे. पण यावेळेस मागच्या वेळेस जसा प्रकार झाला तसा प्रकार यावेळेस होईल किंवा नाही हे सांगता येत नाही. कारण मागच्या वेळेस बाळाभाऊ भेगडेंचा जो दारुण पराभव झाला, तर तो एक पराभव नसून ती एक गद्दारी होती असं समजा. कारण तो पराभव नव्हताच त्यांचा. कारण बाळाभाऊ यांना तिकीट देण्याऐवजी यांना त्या सुनील शेळके यांना तिकीट देण्याऐवजी वरिष्ठ पातळीने भाजपच्याच लोकांचा हे सुनील शेळके हे भाजपचेच होते आणि भाजपचे असताना ऐनवेळेस त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि मग त्यांचं तिकीट मिळवलं. पण तत्पूर्वी सुनील शेळके यांनी घेतलेली जी मेहनत होती ती अतिशय महत्त्वाची होती आणि ते गावोगाव फिरले होते. त्यांच्या प्रचाराच्या गाड्याचे अनेक व्हिडिओ तयार झाले होते. त्यानंतर एका काँग्रेस कार्यकर्त्यांना मी विचारलं, म्हटलं नेमकी परिस्थिती काय आहे? ते म्हटले आम्ही बाजूला पडलो होतो बाबा. मग कृष्णराव भेगडे असो किंवा मदन बाबना असो किंवा इतर कुठलेही लोक असोत, तर ह्या लोकांना चंद्रकांत सातकर असोत, तर या लोकांना जे सांगितलं ते म्हटले एक हे जे बाळाभाऊ भेगडे, तर यांचं मध्यंतरीचं आपल्या हे जे मुख्यमंत्री मध्यंतरी होते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीचं जास्त सूत वाढलं होतं. ते यांच्या घरी जेवायला आले त्याचे फोटो, ते घरी इथं आले त्यांचे फोटो किंवा इतर काही प्रमाणामध्ये त्यांना मंत्रिपद राज्यमंत्रीपद देण्यात आलं त्यांचे फोटे आणि बाळाभाऊचा एक विश्वास जो तिसऱ्यांदा होता तोही तशाच पद्धतीचा होता. परंतु हे सुनील शेळके यांनी फाटाफूट म्हणजे पक्ष बदल केला. पक्ष बदल केल्यामुळं आता पक्ष बदलल्यामुळं शिवसेनेच्या भाषेमध्ये त्यांना त्या लोकांना संजय हे जे होतात ते वेगळ्या पद्धतीने त्यावर भाष्य करतात. तर एक हा पक्ष बदलल्यामुळं सुनील शेळके हे मूळचे भाजपचे, पण ऐनवेळीच पक्ष बदलून ते गेले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांना भाजपचा आणि एकंदरीत काँग्रेसचा असे मिळून ते एकंदरीत मतं पडलेली आहेत. हे दोघांची मतं मिळाली, ती भाजपचीही मतं मिळाली. कारण भाजपमध्ये 2 तुकडे झाले मताचे आणि एक काँग्रेसचे मतं मिळाले. उलट काँग्रेसचे कार्यकर्ता तरी मला म्हटला होता की या मतदारसंघामध्ये हे ठीक झालं बाबा, सारखे बाळा भेगडे हा जो प्रकार आहे तो संपला आणि ते आमचेच आहेत हे लोक, आम्ही काँग्रेसचे. त्यामुळं हे मताचं जो फरक खूप मोठा दिसला त्याचं कारण ते आहे एकंदरीत. आणि आता यावेळेस तसं घडल असं काय सांगता येत नाही. आता येथे एक रवींद्र भेगडे यांना किंवा गणेश भेगडे यांच्यामधून रवींद्र भेगडे यांनाही जरी उमेदवारी दिली एक व्यवस्थितरित्या तरी ते निवडून येऊ शकतात असे वातावरण तयार झालेलं आहे. त्यानंतर दुसरं जे गणेश भेगडे जे जिल्हा प्रमुख होते भाजपचे, त्यांचा एक प्रकार आहे. परंतु सर्वांनी बळ दिलं पाहिजे आणि इथं काय करायचं, या मतदारसंघामध्ये मावळमध्ये खंडाळा लोणावळ्यापासून तर इकडं तुमच्या याच्यापर्यंत पूर्व भागातील सर्व लोकांपर्यंत म्हणजे देहू रोडपासूनच तो मतदारसंघ सुरू होतो. तर या सगळ्या मतदारसंघामध्ये एक इंदुरी किंवा तिकडचा तो एकंदरीत भाग पश्चिम इकडं साखर कारखान्यापर्यंतचा जो भाग आहे, तर हा जो निवडणुकीचा जो भाग आहे म्हणजे मतासाठी, तर आता हे आपले सुनील शेळके यांचा प्रभाव त्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळं कदाचित त्यांना ते तिकीट मिळू शकतं. पण यावेळेस प्रत्येक वेळेस सुनील शेळके निवडून येतील असा काही भाग यामध्ये नाही दिसत. कारण असं झालेलं आहे की लोक आता परत अजित पवार गटामध्ये गेले सुनील शेळके आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट येथे आलेला जो खासदार आहे तो शिवसेनेचा आहे आणि शिवसेना ही अजित पवार गटाची जरी असली, अजित पवार गट त्यामध्ये जरी सामील असला तरी लोक मात्र
एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं तर शरद पवार गटाच्या मागे आहेत. मग शरद पवार गट आणि भाजप हे एकत्रच आहेत. आताही परत आले, समजा एकत्र जर झाले तर सुनील शेळके यांच्या आमदारकीला येथे धक्का लागू शकतो. म्हणजे हे दोन गोष्टी एकत्र करण्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं आणि पैशाचा वापरही वारेमाप. त्या सुनील शेळकेला म्हटले काय पाण्याचा पैसा आहे हा, त्यांचे काही टँकर वगैरे चालू असतात वगैरे किंवा इतर काही कशाचा पैसा आहे. म्हणजे लोक वेगवेगळ्या प्रकारे हा प्रकार करतात. मध्यंतरी एक जी हत्या झाली होती त्यावेळेस सुनील शेळकेच्या संदर्भामध्ये त्यांच्या घरावर तर मोठा पोलीस बंदोबस्तच ठेवला होता दावा होईपर्यंत त्यांचा तो आपला. तर हे जे प्रकार जे घडलेले आहेत, माहितीचे कार्यकर्ते होते ते कोण, तर हा जो प्रकार घडलेला आहे आणि येथे मुख्याधिकाऱ्याचा एक संबंध होता. त्या नगरपालिकेचा मुख्याधिकारी त्यांच्या विरोधात. तेव्हा जे पूर्वीचं जे वातावरण होतं ते वातावरण आता काय राहिलेलं नाही. आता टप्प्याटप्प्याने फक्त एक माहिती आहे, जर समजा चांगल्या पद्धतीने जर काम केलं तर हे रवींद्र भेगडे हे निवडून येऊ शकतात. कारण येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय घडली तर भेगडे हे दिगंबर भेगडे यांचे जरी म्हणजे वंशज किंवा नातेवाईक असले तरीही त्यांच्याकडे कर्तृत्व पण तशा पद्धतीचं आहे. आणि वराळ्यापासून तर सगळ्या भागामध्ये देखील तो त्यांनी थोडंसं पहिल्यापासूनच दौरे सुनील शेळकेसारखे जर सुरू केलेत आणि तशा पद्धतीने जर टक्कर देण्याचे प्रयत्न जर केलात, कारण ते सहजासहजी निवडून येतात. आणि त्याच्यामध्ये फक्त हे बाळाभाऊ भेगडे यांचं सहकार्य त्यामध्ये महत्त्वाचं आहे. कारण बाळाभाऊ भेगडेवर बरेचसे काही आरोप झाले आणि ते काही जास्त लोकांना भेटत नव्हते, प्रत्यक्ष काही केलेलं नाही. झालेले माझ्या संदर्भामध्ये आम्ही ते बघितलेले आहे की काही जाहिरातीची बिलं द्यायची नाहीत किंवा काही राहिले थकले बघू, आणि त्यांचा जो पी होता तो तशा पद्धतीने ते वागत होते. म्हणजे हे लोक क्षुल्लक बाबी देखील लक्षात ठेवत असतात. म्हणजे पत्रकार लोकांचा जो प्रश्न असतो तो वेगळा असतो. तर तेव्हा यामधील जे पत्रकार असतील तळेगाव दाभाड्याचे किंवा लोणावळ्याचे किंवा एकंदरीत सर्व विभागामधले ते मग ते विविध भागातले असोत, तर त्यांना त्याची खोलवर माहिती असते की नेमका माणूस येणार कोण. आणि ऐनवेळेस जरी तसं सांगितलं तरी ऐनवेळेस प्रकार वेगळा होऊ शकतो. कारण सत्ता, पैसा आणि एकंदरीत कार्यकर्ते आपल्या बाजूला वळवणे, त्यांना व्यवस्थित त्यांची निगा, त्यांचं सामदाम दंड भेदाने त्यांचं स्वागत करणं, हे ज्याला जमलं तो निवडून येऊ शकेल. आणि सध्या तरी मग तसं जर बघितलं तर सुनील शेळके अजूनही आपापल्या याच्यामध्ये कमीच पुढचा आमदार होणार आहे, परंतु ते सत्य नाही. यामध्ये अजून बराचसा पाणी वाहून जाण्याचं इंद्रायणी काठीमधून. आणि जेव्हा ते पाणी वाहून गेल्यानंतर नदी कोरडी पडली तेव्हा ते समजेल की कोण निवडून येणार आहे. ते आज तरी कोण निवडून येईल हे काही कोणालाही सांगता येणार नाही. आमचं ATM न्यूज वर्ल्ड चॅनल हे या भागामध्ये आम्ही संपूर्ण फिरून जी काही माहिती घेत असतो त्या माहितीमधूनच हा प्रकार पुढं येत असतो. तरी आज जरी सुनील शेळके आमदार हे विजयी होणार असले तरीही ती पुढं जी परिस्थिती निर्माण होऊ शकते वेगळी, त्याबद्दल अद्यापर्यंत काही सांगता येणार नाही. आमच्या ATM न्यूज वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त हा चॅनल बघत राहा. सध्या तरी सुनील शेळके यांचं पारडं